बहीण योजना मार्च एप्रिलचा हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची देखील ई-केवायसी झाली आहे का किंवा तुमची देखील ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे का, तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींनो, अधिक वाट पाहून आता मार्च एप्रिल महिना संपत आलेला आहे, तरीसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्यांपासून पैसे पेंडिंग आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणी आता विचारत आहेत की ही योजना बंद झालेली आहे का, तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आता वाटप एकत्रितपणे होणार आहे। GR जरी आला नाही तरी सुद्धा पैशांचं वितरण व्हावे अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। योजना यात्रा चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, किती महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, तुम्ही पात्र आहात का नाही, ही सगळी माहिती आपण पाहूया। कारण ई-केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम्स येत होते, त्यामुळे लाडक्या बहिणींनो डिसेंबरपासून म्हणजे जानेवारीपासून लाडक्या बहिणींची ई-केवायसी बंद आहे। 31 डिसेंबरपर्यंत नवीन ई-केवायसी करणे सुरू होती, मात्र एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू होती। पण आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी वेबसाईट बघू शकता, ज्यामध्ये पूर्णपणे जी पोर्टलवरती अपडेट देण्यात आली होती ई-केवायसी संदर्भात, आता कोणतीही अपडेट नाही, त्यामुळे तुम्ही आता ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया किंवा ई-केवायसी करू शकणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन आहे की एप्रिल व मार्च पैसे येणार का, ही लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, तर ही लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, पुढील 12 महिन्यांची तरतूद केली आहे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैशांचं वितरण होणार आहे, ही योजना बंद होणार नाही। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ई-केवायसी नंतर जवळजवळ 54 लाख महिलांचे अर्ज आता बाद झालेले आहेत। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटेल की आता एप्रिलमध्ये पैसे येणार होते, मग काय झालं, तर लक्षात घ्या, ई-केवायसीची याद्या सुरू होत्या, म्हणजेच काय, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे नावे ॲड होत होते त्या लाडक्या बहिणीची लिस्ट वेगळ्या पद्धतीने तयार होत होती, त्यामुळे लाडक्या बहिणींनो पैशांचं वितरण झालेलं नाहीत। अनेक आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, आता सांगत आहेत की आम्हाला GR नको, डायरेक्ट पैशांचं वितरण करा। ई-केवायसी नंतर 54 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, त्या सर्व महिलांना आता 1500 रुपयांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे। राज्यात 1,89,00,000 महिलांचा लाभ सुरू राहणार आहे। ई-केवायसी नंतर सरकारने 1200 कोटी रुपये वाचणार असल्याचे एका रिपोर्ट्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। समोर आलेली बातमी असणार आहे, कारण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी आता अंतिम केली आहे। पुढील काही दिवसातच मार्च एप्रिल हप्त्याबाबत त्याचा अपडेटसुद्धा समोर येईल। गेल्या वर्षी राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती व 30 एप्रिल 2026 पर्यंत ही ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियासुद्धा सुरू होती। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी या संधीचं सोनं केलेलं आहे, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया केलेली आहे। त्यानंतर आता जे काही अर्ज आहे ते बाद झालेले आहेत किंवा ई-केवायसी न केलेल्या महिलांची संख्या 54 लाख असल्याचं समोर आलं आहे व त्या 54 लाख लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा बंद होणार आहे, त्यांना 1500 रुपये मिळणार नाही। आता किती लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2,43,00,000 महिलांची यासाठी अर्ज केला होता, त्या सर्वांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जात होता। पण कालांतराने सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली, त्यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद सुद्धा झालेले आहे। पण हे चुकीचं झालेलं आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींचे पैसे बंद करायला नाही पाहिजे होते, कारण लाडक्या बहिणींच्या मनात सुद्धा आता झालं आहे की जेव्हा इलेक्शन होते त्यावेळेस सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत होते, मात्र ई-केवायसीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले का, तर 30 एप्रिल रोजी ई-केवायसी प्रक्रिया संपल्यानंतर लाभार्थी महिलांना नवीन आकडा समोर आलेला आहे। जी लाभार्थी महिलांची यादी आहे ती समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता 1,89,00,000 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। अपात्र ठरलेल्या महिलांचे लाभ आता कायमचे बंद करण्यात आलेले आहे। आता तुम्हाला वाटेल की या 54 लाखामध्ये आमचं नाव असणार का, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का नाही, कारण पैशांचं वितरण सुरू झाले आहे का, अनेक मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। पण लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण पैशांचं वितरण अजून सुरू झालेलं नाही। पण आता ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले त्यामध्ये तुमचं नाव आहे का नक्कीच बघायचं आहे, कारण
तुम्ही जर या अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच हे पैसे मिळणार नाहीत. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, तुमचं वय 21 ते 65 वर्ष नाही, KYC तुम्ही केलीच नाही किंवा तुमची KYC चुकलीच होती तर तुमचे पैसे कायमचे बंद झालेले असणार आहे. कारण KYC करणे अनिवार्य होतं. KYC जर तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे बंद होणार. आपण 1000 वेळा सांगितलं होतं व लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात आलं होतं, रिक्वेस्ट केली की KYC करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाखो लाडक्या बहिणींना मदतसुद्धा केली आहे. तर कुटुंबातील सदस्य अथवा स्वतः तुम्ही सरकारी नोकरदार आहात तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर लाभ कोणाला मिळणार आहे, कोणाचा बंद, तर KYC नंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांना यापुढे प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला अपात्र ठरला आहे, जे ठरलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे मिळणार नाही. त्यांचे पैसे आता कायमचे बंद झालेले म्हणजे होणार आहेत. तर माहितीनुसार पात्र नसताना योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार आता वसुली करण्याचा सुद्धा विचार करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र नसाल तर नक्कीच इथे अर्ज करायचा आहे. महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही तुमचे अर्ज देऊ शकता की तुम्ही सरकारी नोकरदार आहे किंवा तुम्ही पात्र नाही. त्यामुळे तुमच्यावरती कोणतीही कार्यवाही होणार नाही किंवा तुमच्यावरती कोणतीही ॲक्शन घेतली जाणार नाही. तर राज्यातील पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला होता, पण त्यानंतर सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज दिसत आहेत. मात्र आता मे महिना उजडला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती किती हप्त्याचे पैसे येणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकीच्या खात्यावरती आता 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र येणार आहे सुद्धा दिसून येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं की हे एकत्रित पैसे मिळायला पाहिजे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. कारण अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. प्रत्येक वेळेस विचारत आहेत की आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार का नाही. कारण लाडक्या बहिणींनो, आता बरेच दिवसांपासून हे पैशांचे जे काही वितरण आहे ते बंद आहे, पैसे सुरूच झाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचं जे काही टाईम टेबल आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे. जे काही नियोजन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. जसं सरकारने सांगितलं होतं लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे. अनेक लाडक्या बहिणींनी त्यावरती कर्ज काढले होते, अनेकांनी व्यवसाय सुरू केले होते, अनेकांनी शाळेची फीज असू द्या, क्लास असू द्या, अनेक जे काही योजना आहे ते सुरू केले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे 1500 रुपये न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच इथे नाराज आहेत व सरकारकडे एकच विनंती की हे पैशांचं वितरण लवकरात लवकर झालं पाहिजे आहे. कारण 54 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र केलेलं आहे. जवळजवळ 1,89,00,000 लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहे. आता इतक्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाल्यामुळे सरकारचे नक्कीच इथे 1200 कोटी रुपये वाचले आहेत. तर नक्कीच लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देणे गरजेचं असणार आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची योजना आहे. जे कायमचे बंद झाले त्या लाडक्या बहिणींना नक्कीच एक संधी देऊन KYC सुरू करताना या लाडक्या बहिणींना सुद्धा KYC करण्यासाठी नक्कीच सरकारने मदत केली पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण GR न काढता पैशांचं वितरण करावे असं सुद्धा लाडक्या बहिणीची मागणी आहे. त्यामुळे सरकारकडे हे नक्कीच एक ऑप्शन आहे की जरी GR काढला तरीसुद्धा 2 महिन्यांचे पैशांचं वितरण करा अथवा तुम्ही डायरेक्ट पैशांचं वितरणसुद्धा करू शकता, अशी सुद्धा लाडक्या बहिणीची विनंती असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.